Hello, dear student. Good day, everybody, and happy Kamini Ekadashi. We start video lecture because our school is closed due to coronavirus. Today's our fifth lecture. We start math first and chapter number first sets. Today we solve and we see the practice set 1.2. In practice set 1.2, which is a depend on the types of sets, which is depend on types of sets. First example, decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. म्हणजे आपल्याला खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल कोणते एक्झाम्पल इक्वल सेट्स आहेत आणि कोणते इक्वल सेट्स नाहीत ते आपण आयडेंटिफाय करायचे आणि जस्टिफाय मीन्स विथ रिझन आपल्याला ते सांगायचे. वी सी द इक्वल सेट्स अँड नॉट इक्वल सेट्स. आपण त्याच्या डेफिनेशन पाहिल्या मागच्या वेळेला. आता आपण काही एक्झाम्पल जे आहे ते आपण आयडेंटिफाय करणार आहे. फर्स्ट, A is the set of X. A is the set of X such that 3x minus 1 is equal to 2. Then second, B is the set of X such that X is a natural number, नैसर्गिक संख्या आहे, but X is a neither prime nor composite. And third set, C is the set of X such that X is the element of natural number, then X is a less than 2. These are three sets. आता आपण मराठीमध्ये हे तिन्ही सेट पाहू. ए हा अशा एक्सचा संच आहे की 3x वजा 1 बरोबर 2, हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. देन बी हा अशा एक्सचा संच आहे की x ही नॅचरल नंबर आहे. x इज अ नॅचरल नंबर, बट कंडिशन आहे त्याच्यासाठी x ही नैसर्गिक संख्या असून x ही नायदर प्राईम और नॉर कॉम्पोजिट, म्हणजे ती प्राईम ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो ती मूळ संख्याही नाही आणि कॉम्पोजिट पण नाही, अशी आपल्याला आयडेंटिफाय करायची. आणि तिसरा जो संच आहे C इज द सेट ऑफ X, म्हणजे C हा अशा एक्सचा संच आहे की X ही नैसर्गिक संख्या आहे अँड विच इज लेस दॅन 2, म्हणजेच ती 2 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या आहे. आता आपण ऍक्च्युली हे सॉल्व्ह केल्यानंतर पहिला सेट जो आहे A is equal to means A is the set of X such that 3x minus 1 is equal to 2. 3x minus 1 is equal to 2. 3x minus 1 is equal to 2 means 3x is equal to minus 1 चा plus 1 होईल means 2 plus 1 3 means 3x is equal to 3. When we find the value of x, we get x is equal to 1. म्हणजे x ची व्हॅल्यू या सेटमध्ये 1 आली, याला आपण इक्वेशन 1 म्हणू. Then we solve the second. B is the set of X means X is a natural number but X is a neither prime nor composite. मग जर आपल्याला 1 ही एकमेव अशी संख्या आहे, 1 is the only one number which is a not prime nor composite, म्हणजे ती प्राईम नंबरही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, म्हणजेच थोडक्यात बी या संचाचा एकच घटक आहे, तो म्हणजे एलिमेंट कोणता तर 1. देन वी सी द थर्ड एक्झाम्पल. इन थर्ड एक्झाम्पल C is the set of X such that X is the element of natural number and X is a less than 2. आणि आपल्याला माहिती आहे की जर X नैसर्गिक संख्या आहे की ज्यांची सुरुवात 1 2 3 अनंत मीन्स 1 2 3 दॅट इज द इन्फानाइट and which is less than 2, 2 पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्या म्हणजे 2 पेक्षा लहान असलेली एक ही एकमेव संख्या आहे, म्हणजेच तिसऱ्या संचाचा सुद्धा एकच घटक आहे, तो म्हणजे 1. आता आपण पहिल्या
इक्वेशन मध्ये, दुसऱ्या इक्वेशन मध्ये आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये, तिन्ही इक्वेशन मध्ये एक एकच एलिमेंट आलेला आहे, तो आहे 1. 1 is the only one element. Therefore these sets are means these three sets means set A, set B and set C contain same element. That is the reason. Therefore this same element is 1. Therefore these three sets are equal sets. म्हणून हे तिन्ही sets equal आहे. Then we see the second example. Which of the following sets are empty sets? Why? जे खाली दिलेले जे संच आहेत, या संचांमध्ये कोणते संच empty sets आहेत, त्याला आपण रिक्त संच म्हणतो. आणि why म्हणजे का. रिक्त जर असतील तर आपल्याला रिझन लिहावं लागेल. Why these are the empty sets? First, that is A. A is the set of X. A हा अशा X चा संच आहे such that X is a natural number smaller than 0. आता इथं पहा, A हा अशा X चा संच आहे की X ही नैसर्गिक संख्या असून which is smaller than 0. which is smaller than 0 म्हणजे X ही नैसर्गिक संख्या असून ती शून्यापेक्षाही लहान आहे. Then second, B is the set of X such that X square is equal to 0. ऍक्च्युली आपण हे दोन्ही जे सेट्स आहेत ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिला जो आपला सेट्स आहे की A नो नॅचरल नंबर विच इज लेस दॅन 0. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्यांची स्टार्ट ही 1, 2, 3 अनंत अशी असते. मीन्स नॅचरल नंबर which is a start from 1, 2, 3, 4, that is the infinite. Therefore no natural number which is less than 0. Therefore A is the empty sets or A is equal to 5. हे जे सिंबल आहे याला आपण 5 म्हणतो, म्हणजेच रिक्त संच आहे, empty sets आहे, because they not contain any element. Therefore these are the empty sets. Then second, B is equal to x square, means x square is equal to 0, taking square root on both side, square root of x square x and square root of 0 0. Therefore 0 is an element, not empty, means B have 0 1 element. Therefore B is a not empty set, कारण B मध्ये शून्य हा एक घटक आहे म्हणून त्याला आपण empty set म्हणू शकत नाही. Therefore B is a not empty set. Okay, then we start example number 3. Write with reason which of the following sets are finite or infinite. आता खाली आपल्याला काही सेट्स दिलेले, with reason कारणासह आपल्याला लिहायचे which are the finite set or infinite. finite म्हणजे ज्याला आपण शांत संच म्हणतो आणि infinite म्हणजे अनंत संच. आता finite की ज्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स लिमिटेड अँड काउंटेबल. इन्फानाइट याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत दॅट इज दी अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, जे आपण मोजू शकत नाही, ज्याच्या यादीला शेवट नसतो, दॅट इज दी इन्फानाइट सेट्स. आता काही आपण एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे. देन देर आर 4 एक्झाम्पल्स. ए, सेट ऑफ पीपल फ्रॉम अ विलेज, गावातील लोकांचा संच. देन सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी, प्रयोगशाळेमध्ये असणारं जे साहित्य आहे त्याचा संच. देन सेट ऑफ होल नंबर, पूर्ण संख्यांचा संच. देन डी, सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्यांचा संच. हे जे 4 सेट्स आहे याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे विच सेट इज अ फायनाइट सेट, विच इज अ इन्फानाइट सेट अँड व्हाय, म्हणजे का फायनाइट आहे, का इन्फानाइट आहे. त्यात आपण एक एक सेट पाहू. आता फर्स्ट, सेट ऑफ पीपल इन अ विलेज. सेट ऑफ पीपल इन विलेज, वी नो इन आवर विलेज हाऊ मेनी पीपल, म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा आपलं गाव असेल, आपल्या गावामध्ये किती लोक आहेत, गावाची लोकसंख्या ठरलेली मर्यादित आहे, आपण मोजू शकतो ती. मीन्स सेट ऑफ पीपल इन विलेज आर लिमिटेड अँड काउंटेबल, म्हणजेच मर्यादित आहे, आपण ते मोजू शकतो. देअरफॉर दिस सेट इज अ फायनाइट सेट, म्हणून हा जो सेट आहे याला आपण शांत संच म्हणू. सेट
ऑफ पीपल इन अ व्हिलेज. व्हिलेज असेल, तालुका असेल, डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, हे सगळे जे सेट्स आहे दॅट इज दी फायनाईट सेट. देन सेकंड, सेट ऑफ ॲपॅरेटस इन आवर लॅबोरेटरी दॅट इज दी लिमिटेड अँड काउंटेबल. म्हणजे जे ॲपॅरेटस आहे आपल्या लॅबोरेटरीमध्ये मीन्स ॲपॅरेटस इन आवर लॅबोरेटरी आर लिमिटेड अँड काउंटेबल. आपण मर्यादित असतात ते मोजू शकतो. देअर फॉर दिस सेट इज दी फायनाईट सेट. म्हणून हा सुद्धा शांत संच आहे कारण त्यातले घटक आपण मोजू शकतो. देन सी whole number. We know that whole number start from 0, 1, 2, 3 that is the infinite. या यादीला शेवट नाही, मोजणं अशक्य आहे. Therefore whole number are counting means whole numbers counting are not terminate. त्याची यादी संपणार नाही at any stage. Therefore this set is a infinite set. म्हणून whole numberचा जो सेट आहे that is the infinite set. Then last, that is the rational numbers. Rational number परिमेय संख्या are infinite set because this is the infinite set because the counting of that sets are not terminate at any stage. Therefore these are infinite set. Then we see our homework. Today's homework, क्वेश्चन 1, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल सेट्स. खाली तुम्हाला हे 3 सेट्स दिलेले आहेत. नॅचरल नंबरचा सेट आहे, होल नंबरचा सेट आहे, देन सेट ऑफ होल नंबर्स एक्सेप्ट 0. एक्सेप्ट 0 म्हणजे 0 वगळून ज्या होल नंबर आहे त्यांचा सेट. आणि याच्यामध्ये आपल्याला जे 3 सेट्स दिलेले आहेत कोणते सेट्स इक्वल सेट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे, ते लिहायचे तुम्ही. देन सेकंड क्वेश्चन, which of the following sets are finite or infinite. याच्यामध्ये शांत आणि अनंत संच means which of the following sets are finite or infinite. First, set of even number. Set of even number म्हणजे सर्व समसंख्यांचा संच. तुम्ही असाही लिहू शकता set of odd number, set of prime number, then set of numbers which is a multiple of 5, multiple of 3, multiple of 7 असे आपण लिहू शकतो. हे सगळे सेट्स. देन सेट ऑफ पीपल इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांचा संच. देन सेट ऑफ पीपल इन इंडिया, सेट ऑफ पीपल इन वर्ल्ड, सेट ऑफ पीपल इन आवर डिस्ट्रिक्ट, सेट ऑफ बॉईज इन आवर स्कूल, सेट ऑफ गर्ल्स इन आवर स्कूल, सेट ऑफ टीचर इन आवर स्कूल. अशा पद्धतीचे जे सेट्स आहेत हे सेट्स आपण आपल्या होमवर्कमध्ये वेगवेगळे सेट्स याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे मी एवढेच एक्झाम्पल सांगितले म्हणजे एवढेच लिहायचे असं नाही. हे सेट्स आपल्याला तयार करता आले पाहिजे की कोणते सेट्स इक्वल सेट्स आहेत, कोणते अनइक्वल आहेत, कोणते फायनाईट आहे, कोणते इन्फानाईट आहे. विथ रिझन आपल्याला हे सर्व सेट्स त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे. दॅट इज टुडेज लेक्चर. देन वी सी नेक्स्ट टॉपिक इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.